Let us see today third chapter of 6th standard history, the Harappan civilization. Okay, so what is Harappan civilization? The civilization that was existing at the place of Harappa is simply Harappan civilization. पाहूया first chapter, first paragraph. Archaeological excavation first began in 1921 Common Era at Harappa in the Punjab on the banks of river Ravi. ओके, आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन म्हणजे काय? म्हणजे जमिनीचं उत्खनन. एक्सकॅव्हेशन म्हणजे काय? उत्खनन म्हणजे तो आपण खोदून जे अवशेष आहेत किंवा रिमेन्स आहेत जुन्या वस्तूंचे, जमिनीत गाडले गेलेल्या वस्तूंचे, ते आपण काढतोय, त्याला म्हणायचं आहे एक्सकॅव्हेशन. So this excavation first began in 1921 Common Era at Harappa in Punjab on the banks of river Ravi. बँक म्हणजे नदीच्या किनारी किंवा नदीच्या काठावर हे हडप्पा सिव्हिलायझेशन एक्झिस्ट होती. म्हणजे तिथं उत्खनन झाल्यानंतर आपल्याला हे दिसलेलं आहे. तिथं कोणती सिव्हिलायझेशन जी आहे तिची भरभराट कुठं होती आहे? एखाद्या नदीच्या किनारी, कारण जिथे पाणी आहे पिण्यासाठी, वापरण्यासाठी वगैरे अशा ठिकाणी. That is how this civilization came to be known as Harappan civilization. It is also known as Indus civilization. आता याला इंडस सिव्हिलायझेशन का म्हणायचे? कारण इंडस ही जी नदी होती, सिंधू नदीच्या भोवताली आजूबाजूला ही सिव्हिलायझेशन एक्झिस्ट करत होती. एक्सकॅव्हेशन वर ऑल्सो कॅरीड आउट ॲट मोहेंजोदारो, a place about 650 kilometer to the south of Harappa in the Indus Valley. म्हणजे इंडस व्हॅलीमध्येच, म्हणजे इंडस व्हॅली म्हणजे इंडस नदीच्या रिजनमध्येच हे एक्सकॅव्हेशन झालं होतं. अजून एक त्यांनी सांगितलं आहे की ह्या हडप्पा सिव्हिलायझेशनपासूनच 650 किलोमीटरवर साऊथला अजून एक ठिकाणी एक्सकॅव्हेशन झालं होतं आणि त्याला नाव दिलं होतं मोहेंजोदारो. म्हणजे मोहेंजोदारो आणि हडप्पा या दोन्ही सिव्हिलायझेशन एक्झिस्ट करत होत्या त्यावेळी. हे दोन मोठे शहरं होते, त्यामुळं त्यांना हडप्पा आणि सिव्हिलायझेशन असं नाव दिले गेले. देर वॉज स्ट्रायकिंग रिझेम्बलन्स बिटवीन द रिमेन्स ऑफ स्ट्रक्चर्स आर्टिफॅक्ट्स फाउंड ॲट द टू प्लेसेस. रिझेम्बलन्स म्हणजे समानता किंवा साम्य. दोन्हींमध्ये काय साम्य आहे. जे अवशेष सापडलेत, कसले अवशेष? स्ट्रक्चर्सचे, घरांचे स्ट्रक्चर्स असतील किंवा एखाद्या ऑफिसेसचे स्ट्रक्चर्स असतील किंवा तिथं अजून कॉमन तलाव वगैरे, बाथ, हे सगळे जे सापडलेले होते यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत आणि आर्टिफॅक्ट्स म्हणजे कलाकृती ज्या आहेत तिथे सापडलेल्या. कलाकृती म्हणजे मूर्त्या वगैरे, अवजारं, शेतीचे अवजारं, आपल्या स्वयंपाकघरात वापरले जाणारे अवजारं, यांना म्हणायचे आर्टिफॅक्ट्स. या सगळ्यांमध्ये समानता होती. कुठं? हडप्पा सिव्हिलायझेशन आणि मोहेंजोदारो सिव्हिलायझेशनमध्ये. सिमिलर रिमेन्स हॅव बीन फाउंड. असेच अजून रिमेन्स कुठं सापडलेत? धोलाईवीरा, लोथल, कालीबंगान आणि दैमाबाद. ओके, लोथल जी आहे ही जवळपास गुजरातच्या जवळपास सापडली होती ही सिव्हिलायझेशन. त्यानंतर कालीबंगान जी होती ती राजस्थानच्या आसपास सापडली होती. दिसते बघा मॅपमध्ये, इथं खाली लोथल दिसतंय गुजरातमध्ये. यांना असे नाव दिले या प्लेसेसवरून. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. जनरली द सेम कॅरेक्टरिस्टिक्स आर सीन इन ऑल द प्लेसेस ऑफ हडप्पा सिव्हिलायझेशन. दीज इन्क्लूड्स टाउन प्लॅनिंग, रोड्स, construction of houses, drainage system, seals, pots, toys and burial customs. म्हणजे काय की तिथं सगळ्यांमध्ये या ज्या प्लेसेसमध्ये हे जे उत्खनन झालं आहे, जिथं ज्या वस्तू सापडल्या तिथं मध्ये सेम कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. कशाच्या रिलेटेड सेम कॅरेक्टरिस्टिक्स? की टाउन प्लॅनिंग, शहरांचं प्लॅनिंग कसं होतं, रस्ते कसे होते, घरं कसे पद्धतीने तिथं सेटअप केलेला होता लक्षात. कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस, मग घरांचं कन्स्ट्रक्शन कसं होतं. ड्रेनेज सिस्टम म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी सिस्टम कशी होती. सील्स म्हणजे जे एखादा आपण लेटर कुठं पाठवतो त्यावर सील्स असतात, ते सील्स कसे होते. पॉट्स कसे होते, टॉयज कसे होते. बरियल सिस्टम म्हणजे
ज्यावेळेस माणूस मेल्यानंतर जे पुरलं जायचं ते कसं होतं, हे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक जवळपास सगळीकडे कशा होत्या, सेमच होत्या सगळ्या ठिकाणांमध्ये. हाऊस सेकंड पाहूया. हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग. द हाऊसेस अँड अदर स्ट्रक्चर्स इन हडप्पन सिव्हिलायझेशन वेअर मेनली बिल्ट विथ द बेक्ड ब्रिक्स. बेक्ड ब्रिक्स म्हणजे काय, भाजलेल्या विटा आपल्या, किंवा आपण आज जे आपल्या विटा बघतोय या विटांचं स्ट्रक्चर्स त्यावेळेस पण एक्झिस्ट करत होतं. इन सम प्लेसेस अनबेक्ड ब्रिक्स अँड स्टोन्स वेअर ऑल्सो युज्ड. काही ठिकाणांमध्ये अनबेक्ड ब्रिक्स वापरलेले होते आणि दगड वापरलेले होते. द हाऊसेस हॅड रूम्स बिल्ट अराउंड अ सेंट्रल कोर्टयार्ड. म्हणजे मध्ये एक कोर्टयार्ड होतं, अंगण होतं, आणि त्याच्या भोवताली रूम्स काढले होते. जसं आपण आज साऊथ इंडियन मूव्हीजमध्ये किंवा जनरली मूव्हीजमध्येच बघतोय की मध्ये काय असतं, छोटंसं जागा असते, कोर्टयार्ड असते, आणि साईडनी रूम्स असतात चौकोनी साईडला. द हाऊसेस हॅड वेल्स, बाथरूम्स अँड टॉयलेट्स. म्हणजे घरांमध्ये विहिरी होत्या, बाथरूम होते, टॉयलेट होते. देर वॉज एक्सलंट ड्रेनेज सिस्टम इन विच बेक्ड अर्थन कंडुइट्स वेअर युज्ड. अर्थन कंडुइट्स म्हणजे की कंडुइट्स म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी जे पाईप, आपण आज सोप्या भाषेत त्याला पाईप म्हणू, हे का नाही, जे आज आपल्याकडे PVC जे दिसत आहेत त्यावेळेस ते कसे होते, मातीचे होते. द स्ट्रीट्स हॅड कवर्ड ड्रेन्स बिल्ट विथ ब्रिक्स. स्ट्रीट्सच्या शेजारीच, स्ट्रीटच्या बाजूलाच ड्रेन्स होते, ते कशाचे बांधलेले होते, विटांचे बांधलेले होते. दिस शोज ग्रेट कन्सर्न रिगार्डिंग पब्लिक हेल्थ. म्हणजे पब्लिक हेल्थचा विचार करून हे सगळं कन्स्ट्रक्शन असं केलेलं होतं. स्ट्रीट्स वेअर ब्रॉड अँड लेड आउट इन अ ग्रीड पॅटर्न. हाऊसेस वेअर बिल्ट इन द रेक्टेंग्युलर ब्लॉक्स क्रिएटेड बाय देम. ओके, आता स्ट्रीट हे जे होते ते ग्रीड पॅटर्नचे होते. ग्रीड म्हणजे असं चौकोनी चौकोनी जे दगड दिसतात आपल्याला तशा पॅटर्नमध्ये होते. द टाउन्स वेअर डिवायडेड इंटू 2 or more सेक्शन्स. ईच सेक्शन हॅड अ सेपरेट फोर्टिफिकेशन. ओके, की टाउन्स जे होते ते 2 किंवा 3 सेक्शन्समध्ये डिवाईड केलेले असायचे, आणि प्रत्येक सेक्शन भोवती फोर्टिफिकेशन असायचं. फोर्टिफिकेशन म्हणजे काय, की तटबंदी, जे किल्ल्याभोवती आपल्याला एक हे केलेलं दिसतं, आपण पाहतो किल्ल्यांभोवती एक तटबंदी असते किंवा भिंत असते दगडाची मोठी, तसं केलेलं होतं. थर्ड पाहूया, सील्स अँड पॉट्स. Seals of Harappan civilization were mainly square shaped and made from stone called steatite. आता हा एक क्वेश्चन विचारतात की स्टियाटाईट स्टोनचे हे सील बनवलेले होते आणि स्क्वेअर शेपमध्ये होते. These seals bear pictures of animals. They include pictures of real animals like bulls. तर या सीलवर कोणते कोणते पिक्चर्स होते, बुल्स होते, बफेलोज होते, ऑक्सन होते, त्यानंतर एलिफंट्स होते, रायनोज होते, टायगर्स होते, आलं लक्षात, म्हणजे बैल होते, रेडे होते, हत्ती होते, गेंडे होते, आणि वाघांचे पण चित्र होते. आणि इमॅजिनरी वन्स लाईक युनिकॉर्न. आता युनिकॉर्न इथं आपल्याला बघा, युनिकॉर्न म्हणजे कसा असतो, तो एक इमॅजिनरी प्राणी आहे, तो अर्धा मनुष्य अर्धा घोडा वगैरे असा. ह्युमन फिगर्स ऑल्सो सीन. दीज सील वेअर युज्ड ॲज अ स्टॅम्प. हे सीलच स्टॅम्प म्हणून वापरायचे. Earthen pots of various types and shapes have been found at the excavation. Earthen pots म्हणजे मातीचे बनवलेले पॉट्स जे आहेत ते या उत्खननात बऱ्याचशा शेपचे आणि साईजचे काय झालेले आहेत, सापडलेले आहेत. इथं सील पण दिसत आहेत बघा, इकडे गेंडा दिसतोय, गेंड्याचं चित्र दिसतंय, घोड्याचं चित्र दिसतंय. नेक्स्ट, देअर आर रेड टेराकोटा पॉट्स विथ पॅटर्न डिझाईन इन ब्लॅक कलर. टेरिकोटचे पण तिथं पॉट सापडलेले होते. ओके, द पॅटर्न्स इन्क्लूड फिश स्केल, इंटरलॉकिंग सर्कल अँड पीपल लिव्स. इथं दिसतंय आपल्याला खाली बघा, फिश स्केल्स दिसत आहेत फर्स्ट पॉटवर. सेकंड इथं इंटरलॉकिंग सर्कल्स दिसत आहेत सेकंड पॉटवर. म्हणजे असे पॅटर्न तिथं काढलेले होते कशावर, पॉट्सवर. आणि पीपल लिव्स म्हणजे पिंपळाचे जे पानं आहेत तसं पण तिथं पॉटवर चित्र होते. हरप्पन पीपल यूज टू बरी देअर डेड. आणि ते काय करायचे, मृत जे आहेत, आता जे आज आपण काय करतोय, जाळतोय त्यांना चितेवर, त्यावेळेस ते डेड
बरी करायचे आणि अर्थन पॉट्स पण त्या बॉडीसोबत बरी करायचे, म्हणजे पॉट पण बॉडीसोबत काय करायचे, बरी करायचे, पुरायचे. बरी म्हणजे पुरणे. थर्ड, द ग्रेट बाथ. स्पेशियस बाथ हॅज बीन डिस्कवर्ड ॲट द मोहेंजोदारो. स्पेशियस म्हणजे मोठी, खूप जागा असलेली. बाथ म्हणजे न्हाणीगृह, थोडक्यात म्हणूया मराठीत, जिथं आपण आंघोळ करतोय. द टँक इन द ग्रेट बाथ वॉज नियरली 2.5 मीटर डीप. इट वॉज 12 मीटर लाँग अँड 7 मीटर वाईड. 2.5 मीटर डीप होता तो टँक, 12 मीटर लांब होता आणि 7 मीटर रुंद होता. इट वॉज लाईन्ड विथ बेक ब्रिक्स टू प्रिव्हेंट सीपेज ऑफ वॉटर. आणि साईडनी कठळे होते त्याला, वॉटर साईडला सीपेज होऊ नये म्हणून. देअर वेर स्टेप्स लिडिंग डाऊन टू द टँक. इथं खाली दिसतंय बघा, खाली आत टँकमध्ये उतरण्यासाठी स्टेप्स बनवलेल्या होत्या. अल्सो प्रोव्हिजन फॉर ड्रेनिंग, क्लिनिंग अँड रिफिलिंग द टँक. म्हणजे हा टँक क्लीन करण्यासाठी किंवा परत फिल करण्यासाठी, त्यातलं पाणी काढून घेण्यासाठी त्यामध्ये प्रोव्हिजन केलेली होती. प्रोव्हिजन म्हणजे एक सोय केलेली होती. नेक्स्ट पाहूया फिफ्थ, लाईफ इन द हरप्पन सिव्हिलायझेशन. तर हरप्पन सिव्हिलायझेशनमधल्या लोकांचं जीवन कसं होतं. द हरप्पन पीपल प्रॅक्टिस्ड ॲग्रिकल्चर. म्हणजे शेती करायचे ते. एक्सकॅव्हेशन ॲट द कालीबागान प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ प्लो फील्ड. आता कालीबागान हे राजस्थानमध्ये जो एका ठिकाणी एक्सकॅव्हेशन झालं आहे, उत्खनन झालं आहे, तिथं प्लोड फील्डचं एव्हिडन्स सापडले. प्लोड फील्ड म्हणजे काय, की नांगरणी केलेली जमीन. ओके. द पीपल देअर ग्रीव डिफरंट क्रॉप्स. तिथं लोकांनी वेगळे वेगळे क्रॉप्स जे आहेत ते ग्रो केलेले होते. मेनली व्हीट आणि बार्ली. आणि मेन त्यांनी तिथं कशाचं पीक घेतलेलं होतं, व्हीट म्हणजे गहू आणि बार्लीचं. इन राजस्थान बार्ली वॉज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल, वाईल इन गुजरात इट वॉज रागी. म्हणजे राजस्थानमध्ये बार्ली आणि गुजरातमध्ये रागीचं पीक घेतलेलं दिसतंय आपल्याला तिथे. पीज म्हणजे वाटाणा, सेसमे तीळ आणि लेंटिल म्हणजे मसूर डाळ ऑल्सो कल्टिवेटेड, यांचं पण तिथं पीक घेतलं जायचं. कल्टिवेटेड म्हणजे पेरणी करणे. द हडप्पन पीपल वेअर ऑल्सो फॅमिलियर विथ कॉटन. ओके. द स्टेटस ऑफ पिक्चर ऑन द सील्स अँड द रिमेन्स ऑन द क्लोथ फाउंड इन द एक्सकॅव्हेशन इंडिकेट्स दॅट द हडप्पन पीपल यूज टू व्ह्यू क्लोथ. ओके. म्हणजे जे तिथं काही कपड्यांचे अवशेष जे सापडलेत किंवा सील्सवर जे काही पिक्चर आहेत, त्यावरून काय समजतंय की हडप्पन पीपल यूज टू व्ह्यू क्लोथ, म्हणजे कपडे विणण्याची पण कला त्यांना कशी होती, अवगत होती. द ड्रेस ऑफ बोथ मेन अँड वुमन कन्सिस्टेड ऑफ नी लेंथ क्लोथ अँड अप्पर गारमेंट. ओके. तर नी लेंथ क्लोथ म्हणजे गुडघ्याच्या साईजपर्यंतचे कपडे ते घालायचे. ऑर्नामेंट्स इन हडप्पन सिव्हिलायझेशन. इथे एक पिक्चर दाखवले, त्यामध्ये ऑर्नामेंट्स दाखवलेत. मेनी टाईप्स ऑफ ऑर्नामेंट्स हॅव बीन फाउंड इन एक्सकॅव्हेशन. आता अनेक प्रकारचे ऑर्नामेंट्स तिथं सापडलेले आहेत. दे आर मेड ऑफ गोल्ड, कॉपर, प्रेशियस स्टोन्स अँड ऑल्सो शेल्स. ते कशाचे बनलेले होते ऑर्नामेंट्स? गोल्डचे होते, कॉपरचे होते, प्रेशियस स्टोन्सचे होते. प्रेशियस स्टोन्स म्हणजे मौल्यवान खडे म्हणतो आपण म्हणतो ना, रत्न, हिरे, माणिक, मोती. ओके. त्या प्रकारे. त्यानंतर मेन अँड वुमन बोथ यूज्ड मल्टीस्ट्रँड नेकलेस. आता मल्टीस्ट्रँड नेकलेस इथे एक दाखवला आहे बघा पिक्चरमध्ये, अनेक असे पदर असलेला दिसतोय हा मल्टीस्ट्रँड नेकलेस. दे यूज टू वेअर, मेन अँड वुमन बोथ यूज टू वेअर. अजून काय घालायचे, ते रिंग्स घालायचे, आर्मलेट्स म्हणजे कडे घालायचे, वेस्ट बँड, कमरपट्टा घालायचे. वुमन बँगल्स घालायच्या, अप्पर आर्मपर्यंत घालायच्या बँगल्स. ओके. आर्मपर्यंत वर एकदम. द स्टॅच्यू फाउंड ॲट हडप्पन साईट प्रेझेंट्स अन एक्सलंट स्पेसिमेन ऑफ देअर आर्ट. म्हणजे त्यांच्या आर्टचा नमुना जो आहे तो या स्टॅच्यूमध्ये आपल्याला दिसतोय. इट शोज मॅन्स फेशियल फीचर्स व्हेरी क्लिअरली. द क्लोक विथ ब्युटिफुल ट्रेफॉईल पॅटर्न अँड ड्रेप्ड अक्रॉस हिज शोल्डर. म्हणजे त्याच्या शोल्डरभोवती ड्रेप केलेला क्लोथ दिसतोय आपल्याला या
ह्याच्यामध्ये स्टॅच्यूमध्ये. अजून काय दिसतं आहे, त्याच्या चेहऱ्यावरचे फेशियल फीचर्स दिसत आहेत. दिसतं इथं लक्षात त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर ट्रेड म्हणजे व्यापार कसा असायचा हडप्पन काळामध्ये ते पाहूया. हडप्पन पीपल कॅरीड ऑन ट्रेड विद इन इंडिया ॲज वेल ॲज विथ कंट्रीज आउटसाईड. म्हणजे त्यांचा जो व्यापार आहे तो इंडियात पण व्हायचा आणि फॉरेन कंट्रीजमध्ये पण व्हायचा. इंडस व्हॅली वॉज नोन फॉर इट्स हाय क्वालिटी कॉटन प्रोड्यूस केलं जायचं इंडस व्हॅलीमध्ये. आता हे कॉटन कुठं एक्सपोर्ट व्हायचं आहे, वेस्ट एशिया, सदर्न युरोप, इजिप्त, लक्षात अशा ठिकाणी ते एक्सपर्ट व्हायचे. ऑल्सो द ट्रेडर्स ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन प्रोव्हाइडेड मस्लिन क्लोथ टू इजिप्त. द मुस्लिन हा एक क्लोथचा प्रकार आहे, तो पण इजिप्तला एक्सपोर्ट व्हायचा. सिल्वर, झिंक, जेमस्टोन, रबर, देवदार वूड वेर ऑल्सो सम ऑफ आयटम्स दॅट वेर इम्पोर्टेड फ्रॉम काश्मीर, साऊथ इंडिया, इराण, अफगाणिस्तान अँड बलुचिस्तान. मग हे इम्पोर्ट केलं जायचं. आधी आपण एक्सपोर्ट पाहिला. एक्सपोर्टमध्ये काय काय एक्सपोर्ट करायचे ते क्लोथ, मौल्यवान खडे, त्यानंतर सिल्वर, झिंक, रबर, देवदार वूड. ओके. आणि ओके, तर साऊथ इंडिया, काश्मीर, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या ठिकाणाहून सिल्वर, झिंक, जेमस्टोन, रबर आणि देवदार वूड हे इम्पोर्ट केलं जायचं हडप्पाच्या ठिकाणी. ट्रेड वॉज कॅरीड आउट बोथ बाय लँड रूट अँड सी रूट. आता हा ट्रेड कसा कॅरी व्हायचा की लँड म्हणजे जमिनीचा मार्ग आणि सी रूट समुद्र मार्गाने कॅरी होत असे. सम ऑफ एक्सकॅव्हेटेड सील्स बिअर पिक्चर्स ऑफ शिप्स. काही सील्सवर बघा शिपचे पण पिक्चर आहेत. मग अशी पाहिलं होतं सीलवर प्राण्यांचेच पिक्चर आहेत, पण त्यांनी सांगितले की शिपचे पण पिक्चर आहेत. अ ह्यूज डॉकयार्ड हॅज बीन डिस्कवर्ड ॲट लोथल. डॉकयार्ड म्हणजे बंदर, की जिथं जहाजं लागत आहेत, जहाजांमधून येणारा माल उतरवला जातो आणि जहाजांमध्ये माल चढवला जातो. हे लोथलमध्ये फाउंड झालं आहे. ट्रेड ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. हे लोथलचं जे डॉकयार्ड आहे ते इथं एक इमॅजिनरी पीक त्यांनी दाखवले बघा. इथं दिसतंय की हे बंदर असं बनवलं आहे, तिथं जहाजं लागलेले आहेत, माल चढवला जातोय, उतरवला जातोय. द ट्रेड ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज कॅरीड अँड अलॉंग कोस्टलाईन ऑफ अरेबियन सी. अरेबियन सी म्हणजे आपला जो अरबी समुद्र आहे त्याच्या कोस्टलाईनमध्ये तो ट्रेड किंवा व्यापार चालायचा. लास्ट वन पाहूया. रिझन फॉर डिक्लाइन ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. आता ही एवढी भरभराट झालेली सिव्हिलायझेशन होती, तर ती डिक्लाइन का झाली? फर्स्ट त्यांनी रिझन दिलं आहे फ्रिक्वेंट फ्लड्स, म्हणजे वारंवार येणारे फ्लड्स. इन्व्हेजन बाय फॉरेन ट्राईब्स. इन्व्हेजन म्हणजे आक्रमण. परकीय ट्राईब्स म्हणजे जमाती किंवा म्हणतो ना भटक्या जाती, जे छोटे छोटे कबिले असतात त्यांचं आक्रमण व्हायचं. डिक्लाइन ऑफ ट्रेड हे काही रिझन त्यांनी सांगितले होते. व्यापारमध्ये डिक्लाइन व्हायचा. काही रिजनमध्ये काय झालेलं आहे बघा. ॲरिड ड्यू टू विकनिंग ऑफ मॉन्सून कमी झाला, त्यामुळे ती रिजन ॲरिड झाली. ॲरिड म्हणजे शुष्क झाली, कोरडी झाली. ओके. ड्राईंग अप ऑफ रिव्हर बेसिन. नद्यांचे खोरे जे आहेत ते ड्राय झाले. अर्थक्वेक आलेत. चेंज इन सी लेवल आले. काही पीपल मायग्रेट झालेत दुसऱ्या ठिकाणी. तर हे सगळे रिझन आहेत कशाचे? हडप्पा सिव्हिलायझेशन डिक्लाइन होण्याचे. ओके. हडप्पा सिव्हिलायझेशन वॉज प्रॉस्पेरस अँड फ्लरिशिंग अर्बन सिव्हिलायझेशन. म्हणजे एक संपन्न आणि भरभराट झालेली. प्रॉस्परस म्हणजे संपन्न, फ्लरिशिंग म्हणजे भरभराट होती अशी ठिकाणी, अशी एक शहरी सिव्हिलायझेशन होती. अर्बन म्हणजे शहरी. इट लेड द फाउंडेशन ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन. म्हणजे आजची जी इंडियन सिव्हिलायझेशन दिसतीये त्याच्यासाठी त्या हडप्पा सिव्हिलायझेशननी एक बेस तयार केला होता थोडक्यात. आलं लक्षात एवढं?